ओके, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघायचं आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की हार्ट वॉलमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात किंवा कोणते कोणते लेयर्स असतात हे आपण ऑलरेडी बघितलंय, आपण शिकलोय. आज आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघायचं आहे. तर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये मी तुम्हाला काल हार्टची डायग्राम काढली होती, ठीक आहे. तर ती डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये काढायची. ही डायग्राम जस्ट फॉर युअर कन्व्हिनियन्स, तुमच्या कन्व्हिनियन्स साठी ही डायग्राम मी इथे काढली आहे. ही डायग्राम एक्झाम मध्ये काढायची नाही, ठीक आहे. फक्त तुम्हाला कळण्यासाठी एक रॉ डायग्राम मी इथे काढली आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल की मला काय सांगायचंय, ठीक आहे. तर एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला येईल एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, तर पॉइंट्स हे लिहायचे आहेत तुम्हाला. पण डायग्राम जी आहे ती आधीच्या व्हिडिओ मधली जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला काढायची आहे. तर आपण आता एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघणार आहोत वन बाय वन. तर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये काय काय सांगितलंय की किती चेंबर्ड असतात हार्टमध्ये, किती चेंबर्स असतात, कुठल्या कुठल्या प्रकारच्या वेन्स, आर्टेरीज असतात, किंवा कुठल्या प्रकारच्या त्याच्यामध्ये सल्काय असतात, कोरोनरी सल्कस वगैरे आहे, कोरोनरी वेन्स आहे, कोरोनरी आर्टेरीज आहेत, ठीक आहे. तर असे कोणत्या कोणत्या प्रकारचे वेन्स किंवा आर्टेरीज किंवा वेंट्रिकल्स असतील, आर्टरिया असतील, हे जे आहेत ते एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये पूर्ण डिस्क्राईब केलेले आहेत किंवा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला एक दिलाय, ठीक आहे. जास्त डिटेल मध्ये नाहीये तुम्हाला की फक्त हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, दॅट्स इट, की कोणते कोणते पार्ट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा डिटेल तुम्हाला काहीही एक दिलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक्सटर्नल स्ट्रक्चरचे पॉइंट्स बघायचे, ठीक आहे. तर ओके, आपल्याला एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघायचं आहे. तर लेट्स सी, फर्स्ट पॉइंट काय सांगितलंय. हे दोन पॉइंट्स आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेत की ह्युमन हार्ट जे असतं ते 4 चेंबर्ड असतं. त्याच्यामध्ये 2 आर्टरिया असतात, सुपिरियर म्हणजे वरच्या पार्टमध्ये. लाईक इथे डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलंय की दिस वन इज राईट आर्टरिया अँड दिस वन इज लेफ्ट आर्टरिया. म्हणजे वरती किंवा सुपेरियर पोझिशनला जे 2 चेंबर्स असतात त्यांना आपण आर्टरिया किंवा आव्रिकल्स असं म्हणतो, ठीक आहे. जे इन्फेरियर असतात, तर ते जे इन्फेरियर किंवा लोअर बॉडी पार्ट मधले किंवा लोअर पार्ट मध्ये जे 2 चेंबर्स असतात बाळांनो, त्यांना आपण वेंट्रिकल्स म्हणतो. म्हणून म्हटलंय 2 सुपेरियर कॉल्ड ॲज आर्टरिया और आव्रिकल्स, म्हणजे हे वरचे 2, अँड 2 इन्फेरियर कॉल्ड ॲज वेंट्रिकल. इन्फेरियर म्हणजे खालचे 2, ठीक आहे. तर हे जे 2 आहेत खालचे त्यांना तुम्ही काय म्हणता, या खालच्या 2 चेंबर्सना तुम्ही म्हणता वेंट्रिकल्स. सुपेरियर म्हणजे वरचे 2 जे असतात त्यांना तुम्ही आर्टरिया किंवा आव्रिकल्स म्हणता, वाइल इन्फेरियर म्हणजे खालचे 2 जे असतात त्यांना तुम्ही वेंट्रिकल्स म्हणता, ठीक आहे. देन आर्टरिया आर सेपरेटेड फ्रॉम वेंट्रिकल्स बाय कोरोनरी सर्कस और आर्टिओवेंट्रिक्युलर ग्रूव्ह. म्हणजे आर्टरिया आणि वेंट्रिकल्स, हे वरचे आर्टरिया आणि हे खालचे जे वेंट्रिकल्स आहेत ते ज्या ग्रूव्हनी किंवा ज्या लेयरच्या मदतीने सेपरेटेड असतात त्यांना तुम्ही म्हणता कोरोनरी सर्कस. आता मी फक्त इथे डायग्राम अशी नाहीये बाळांनो, मी फक्त तुमच्या कन्व्हिनियन्स साठी सांगितलंय की या 2 चेंबर्सना, दॅट इज आर्टरिया आणि वेंट्रिकल्स, हे एकमेकांपासून सेपरेटेड आहे, वेगळे आहे. कशाच्या मदतीने किंवा कोणत्या लेयरच्या मदतीने, कशाच्या मदतीने ते एकमेकांपासून सेपरेटेड आहे. तर मध्ये ही जी लेयर मी दाखवली त्याला आपण कोरोनरी सर्कस म्हटलंय. मी इथे फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं एक्सटर्नल स्ट्रक्चर की आर्टरिया आणि वेंट्रिकल्स हे एकमेकांपासून सेपरेटेड आहे, वेगळे झालेले आहेत एका लेयरच्या मदतीने, ज्या मधल्या लेयरला तुम्ही म्हणता बाळांनो कोरोनरी सर्कस. म्हणून काय म्हटलं इथे, आर्टरिया आर सेपरेटेड फ्रॉम वेंट्रिकल्स, आर्टरिया आर सेपरेटेड फ्रॉम वेंट्रिकल्स बाय कोरोनरी सर्कस, किंवा त्यालाच तुम्ही म्हणता आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूव्ह. हे मधल्या लेयरला आपण काय नाव दिले, कोरोनरी सर्कस, की जे या दोन्हीही राईट आणि लेफ्ट चेंबर्सना काय करते, एकमेकांपासून सेपरेट किंवा वेगळं करण्याचं काम करते. त्याला तुम्ही कोरोनरी सर्कस सुद्धा म्हणू शकता. जर कोरोनरी सर्कस तुमच्या लक्षात राहत नसेल तर दॅट विल बी ओके. तुम्ही आणखी त्याला म्हणू शकता आर्टरिओ वेंट्रिक्युलर सल्काय, ठीक आहे, किंवा सर्कस किंवा ग्रूव्ह सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. आर्टरिओ वेंट्रिकल म्हणजे आर्टरिया आणि वेंट्रिकल या दोघांना डिफरन्शिएट किंवा सेपरेट, एकमेकांपासून वेगळी करणारी जी ग्रूव्ह आहे त्याला तुम्ही आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूव्ह असं म्हणता, ठीक आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, कोरोनरी सर्कस जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही म्हणू शकता आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूव्ह. ज्या ग्रूव्हचं काम काय असतं,
दोन आर्टरी आणि दोन वेंट्रिकल्सना एकमेकांपासून सेपरेट करून ठेवणे. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये आर्टरिया आणि वेंट्रिकल्स जे आहे या दोघांच्या मध्ये जी ग्रूव्ह प्रेझेंट असते त्याला आपण आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूव्ह किंवा कोरोनरी सल्कस असं म्हणू शकतो. ठीक आहे, टू वेंट्रिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय टू ग्रूव्ह. मग आता आर्टरिया आणि वेंट्रिकल्सचं आपण बघितलं की आर्टरिया वरचे जे दोन आर्टरिया आहे आणि खालचे जे दोन वेंट्रिकल्स आहे या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचं काम जी ग्रूव्ह करते त्याला आपण आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूव्ह म्हटलं होतं किंवा त्यालाच आपण कोरोनरी सर्कस म्हटलं होतं. मग आता आर्टरिया आणि वेंट्रिकल्सचं झालं, पण खालचे जे दोन वेंट्रिकल्स असतात राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल, ठीक आहे, या दोनही वेंट्रिकल्सना एकमेकांपासून सेपरेट करून ठेवण्याचं काम दोन सलकाय करत असतात, ज्यांना तुम्ही म्हणता अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सलकाय अँड पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सलकाय. ठीक आहे, अँटेरियर म्हणजे वरच्या पार्ट मधलं आणि पोस्टेरियर म्हणजे खालच्या पार्ट मधलं. ठीक आहे, पण इथे मी तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी इथे सांगितलंय की इथे दोन लाईन्स मी या दोघांच्या मध्येच काढले. ठीक आहे, की एक्सटर्नली म्हणजे बाहेरून हे वेंट्रिकल्स जे आहेत हे वेंट्रिकल्स एकमेकांपासून सेपरेटेड आहे, वेगवेगळे आहेत, वेगवेगळे झालेले आहेत. तर कशाच्या मदतीने ते वेगळे झाले तर इकडे दोन लाईन्स मी दाखवल्यात. अलीकडच्या लाईनला नाव दिलंय अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय. इंटरवेंट्रिक्युलर का म्हटलं आपण, कारण हे दोन वेंट्रिकल्स मधली लेअर आहे बाळांनो. ठीक आहे, आधी आपण काय म्हटलं होतं, आर्टरिओ वेंट्रिक्युलर म्हटलं होतं, कारण आर्टरिया आणि वेंट्रिकल्स या दोघांच्या मधली ती लेअर होती किंवा ग्रूप होती, म्हणून आपण त्याला आर्टरिओ वेंट्रिक्युलर ग्रूप म्हटलं होतं. आवाज येतो ना, तर इथे काय की राईट वेंट्रिकल आहे आणि लेफ्ट वेंट्रिकल आहे. राईट, या दोन वेंट्रिकल्सना वेगळं करण्याचं काम करते. म्हणजे वेंट्रिकल्स मध्येच ते जे दोन्ही वेंट्रिकल्स आहे राईट आणि लेफ्ट हँड साइडचे ते दोघंही एकमेकांपासून सेपरेटेड आहे, म्हणून आपण याला म्हणतो अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय. अलीकडची जी लेअर आहे त्याला दाखवलंय आणि पलीकडची जी लाईन आहे त्याला मी दाखवलंय पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय. इंटरवेंट्रिक्युलर म्हणजे दोन वेंट्रिकल्सच्या मध्ये. ठीक आहे, तर हे फक्त तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी मी दाखवलंय की दोन्ही जी वेंट्रिकल्स आहेत दोनही जे वेंट्रिकल्स आहेत ते एकमेकांपासनं दोन लेयर्सच्या मदतीने किंवा दोन ग्रुप्सच्या मदतीने सेपरेटेड आहे. एकीला म्हणतो आपण अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय वाईल सेकंड वन इज पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय. ठीक आहे, इकडे आपण दाखवलंय ते. देन कोरोनरी आर्टरीज अँड वेन्स रन्स थ्रू दीज सल्काय. मग हे जे सल्काय असतात वेदर अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय असेल किंवा पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय असेल, या दोन्हीही सल्कायच्या मधून त्यांच्या आतमधून काही वेन्स आणि काही आर्टरीज तिथून पास होत असतात. त्यांना आपण म्हणतो कोरोनरी आर्टरीज किंवा वेन्स. ठीक आहे, लाईक मी इथे रेड या दोघांच्या मध्ये काही फांद्या काही ब्रांचेस मी दाखवलेत, या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा. ठीक आहे, इथे एकदम मायन्यूट आणि इकडे रेड कलरच्या पेननी मी नाव दिलंय कोरोनरी आर्टरीज अँड वेन्स. म्हणजे हे जे अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय किंवा पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय आहे त्यांच्यामध्ये रिकामी स्पेस असते आणि त्या स्पेस मधून हे कोरोनरी आर्टरीज किंवा वेन्स पास होत असतात किंवा रन होत असतात. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय कोरोनरी आर्टरीज अँड वेन्स रन्स थ्रू दीज सल्काय, दॅट इज अँटेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय अँड पोस्टेरियर इंटरवेंट्रिक्युलर सल्काय. ओके, देन नेक्स्ट इज पल्मोनरी ट्रंक रायझेस फ्रॉम राईट वेंट्रिकल. आता ही जी पल्मोनरी ट्रंक आहे ही जी दाखवली आहे, ठीक आहे, अशी जी फांदी आहे, ठीक आहे, किंवा असे जे दोन पाईप्स मी दाखवले, हा एक आणि हा एक. ठीक आहे, तर याला आपण पल्मोनरी आर्टरी म्हटलंय. राईट, तर ही या लेफ्ट हँड साइडहून अराइज होतीये. ठीक आहे, किंवा लेफ्ट हँड साइड कडून ती ओरिजिनेट होतीये, म्हणून काय म्हटलंय पल्मोनरी ट्रंक रायझेस लेफ्ट नाही राईट सांगितलंय. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम राईट वेंट्रिकल. हा जो राईट वेंट्रिकल आहे या राईट वेंट्रिकल पासून ही जी पल्मोनरी आर्टरी असते ती अराइज होत असते. वाईल हे जे लेफ्ट वेंट्रिकल आहे इथून एओर्टा अराइज होत असतो, म्हणजे ऑपोजिट. ठीक आहे, इथे काय सांगितलंय एओर्टा अराइजेस फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे पल्मोनरी ट्रंक अराइजेस फ्रॉम राईट वेंट्रिकल वाईल दिस एओर्टा अराइजेस फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, लक्षात घ्यायचा आहे डिफरन्स. पल्मोनरी आर्टरी किंवा पल्मोनरी ट्रंक म्हणजे पल्मोनरी आर्टरीचं जे स्ट्रक्चर आहे, जी बॉडी आहे त्याला आपण पल्मोनरी ट्रंक म्हणतो. तर ही जी पल्मोनरी ट्रंक आहे ही अराइज होते लेफ्ट वेंट्रिकल पासून असं,
आणि हा जो एओर्टा आहे हा अराईज होतो या लेफ्ट वेंट्रिकल पासून. हे आपण मी तुम्हाला काल सांगितलं होतं की राईट वेंट्रिकल मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं हे या पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठे पाठवलं जातं, लंग्स कडे पाठवलं जातं आणि लंग्स मध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की या पल्मोनरी वेन्स थ्रू ते लेफ्ट आर्टरियामध्ये येतं. लेफ्ट आर्टरियामधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जातं आणि या लेफ्ट वेंट्रिकल मधून ते एओर्टा थ्रू सगळ्या बॉडीला पाठवलं जातं. हे आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. तर इथे लक्षात ठेवायचं की पल्मोनरी ट्रंक किंवा पल्मोनरी आर्टरी ही राईट वेंट्रिकल पासून अराईज होते, वाईल जो एओर्टा आहे इट विल अराइजेस फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, इकडे तेच सांगितलंय की पल्मोनरी ट्रंक अराइजेस फ्रॉम राईट वेंट्रिकल वाईल एओर्टा अराइजेस फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. Then pulmonary trunk bifurcates into right and left pulmonary artery. ठीक आहे, पल्मोनरी ट्रंक जी आहे ही जी पल्मोनरी ट्रंक म्हणजे पल्मोनरी आर्टरीची जी बॉडी आहे ती दोन पार्ट्स मध्ये बायफर्केट सेपरेट झाली आहे. एक राईट हँड साइड, एक लेफ्ट हँड साइडची आहे आणि एक राईट हँड साइडची आहे. ठीक आहे, इथे हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं असेल की इट इज बायफर्केट इनटू 2 ब्रांचेस. ठीक आहे, ही जी पल्मोनरी आर्टरी आहे ही 2 ब्रांचेस मध्ये बायफर्केट झालेली आहे, एक लेफ्ट हँड साइडला आणि एक राईट हँड साइडला. मग आपण त्याला लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि राईट पल्मोनरी आर्टरी असं म्हणतो. हे झालं पल्मोनरी आर्टरी किंवा पल्मोनरी ट्रंकच्या बाबतीत. देन अपोजिट टू दिस एओर्टा इज डिव्हिजिबल इनटू 3 रिजन्स. एओर्टा म्हणजे हा जो सगळ्यात मोठा पार्ट तुम्हाला दिसतो तो मेजर पार्ट असतो हार्ट मधला, ज्याचं काम असतं पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्स कडे सर्क्युलेट करणे. तर हा जो एओर्टा असतो हा 1, 2, 3 रिजन्स मध्ये डिव्हिजिबल झालेला असतो. ठीक आहे, ज्याला आपण म्हणत असतो. मग ते 3 रिजन्स कोणते कोणते, तर बाळांनो या 3 रिजन्सना आणखी नावं दिलेले आहेत. इथे मी फक्त हे 3 नावं आहेत, आणखी खाली सुद्धा त्याचेच 3 नाव दिलेले आहेत ऑर मध्ये. तर इथे काय आहे, असेंडिंग एओर्टा, सिस्टेमिक एओर्टा अँड डिसेंडिंग एओर्टा. हे 3 रिजन्स किंवा या 3 रिजन्स मध्ये एओर्टाचं डिव्हिजन झालंय. एका फर्स्ट रिजनला तुम्ही म्हणता असेंडिंग रिजन किंवा असेंडिंग एओर्टा तुम्ही म्हणणार. मिडल जे आहे इट विल बी सिस्टेमिक एओर्टा आणि तिकडचा जो आहे त्याला तुम्ही म्हणणार डिसेंडिंग एओर्टा. लक्षात ठेवायचे की एओर्टा जे आहे एओर्टा इज डिव्हिजिबल इनटू 3 रिजन्स. फर्स्ट वन इज असेंडिंग एओर्टा, मिडल वन इज सिस्टेमिक एओर्टा अँड लास्ट वन इज डिसेंडिंग एओर्टा. ठीक आहे, या 3 रिजन्स मध्ये एओर्टाचं डिव्हिजन झालंय. देन लिगामेंटम आर्टेरियसम जॉईन्स पल्मोनरी ट्रंक इन एओर्टा. पल्मोनरी आर्टरी किंवा पल्मोनरी ट्रंक जे आहे ते एओर्टा बरोबर कनेक्टेड आहे, जॉईंट आहे. कशाच्या मदतीने, तर इथे अगदी स्मॉल मायन्यूट रेड कलरचे 2 लाईन्स मी तुम्हाला दाखवलेत की जे या पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टाला एकमेकांशी जॉईन करण्याचं काम करतायत. त्याला आपण काय नाव दिलंय, लिगामेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे, काय म्हटलंय, लिगामेंटम आर्टेरियोसम. लिगामेंटचा मिनिंग होतो 2 गोष्टींना जॉईन करून ठेवण्याचं काम जी आर्टरी करत असते त्याला आपण लिगामेंट असं म्हणू शकतो. तर मग इथे या दोघांना हे जॉईन करते म्हणून आपण त्याला म्हणतो लिगामेंटम आर्टेरियोसम. ठीक आहे, लिगामेंटम आर्टेरियोसम जे आहे इट इज रेमनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड एज डक्टस आर्टेरियोसस. ठीक आहे, लिगामेंटम आर्टेरियोसम कशापासून तयार झालेलं असतं, तर इट इज रेमनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट. एम्ब्रियो फॉर्मेशनच्या वेळी जी एम्ब्रियोनिक डक्ट असते ज्याला म्हटलं जातं डक्टस आर्टेरियोसस, या डक्टस आर्टेरियोसस पासूनच किंवा त्याचंच रेमनंट म्हणजे उरलेला छोटासा पार्ट जो आहे त्याला आपण लिगामेंटम आर्टेरियोसम म्हणतो. ज्या लिगामेंटम आर्टेरियोसमचं काम काय असतं, पल्मोनरी ट्रंक आणि एओर्टाला एकमेकांशी जॉईन करून ठेवणे. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की लिगामेंटम आर्टेरियोसम इज रेमनंट ऑफ एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड एज डक्टस आर्टेरियोसस. म्हणजे डक्टस आर्टेरियोसस पासून हे लिगामेंटम आर्टेरियोसम काय झालेलं असतं, तयार झालेलं असतं, ज्याचं काम असतं पल्मोनरी ट्रंक आणि एओर्टाला जॉईन करून ठेवणे. द नेक्स्ट पार्ट इज एओर्टिक आर्टरी गिव्स आउट 3 रिजन्स. आता एओर्टिक आर्टरी म्हणजे हेच एओर्टा. मी सांगितलं तुम्हाला की इट इज डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट्स, दॅट इज असेंडिंग एओर्टा, सिस्टमिक एओर्टा आणि डिसेंडिंग एओर्टा. राईट, तर मग ही जी एओर्टिक आर्च असते ती परत मग काय सांगितलंय की 3 आर्टरीज मध्ये तिचं परत डिव्हिजन झालंय. परत लाईक आता इथे आपण म्हटलंय की पल्मोनरी आर्टरी म्हटलंय ही. ठीक आहे, पल्मोनरी आर्टरीचं काय काम असतं
की डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे पाठवणे फॉर ऑक्सिजनेशन, पण तेच ऑक्सिजनेशन झालेलं जे ब्लड आहे ते परत हार्ट मध्ये आणण्यासाठी पल्मोनरी आर्टरी हेल्प करते का? नाही. हेल्प कोण करतं? पल्मोनरी वेन. आर्टरी आणि वेन या दोघीही वेगळे असतात. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग कडे पाठवणार, वाईल पल्मोनरी वेन्स ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड परत हार्ट मध्ये आणणार. ठीक आहे. तर लाईक दॅट हे जे एओर्टा असतं, ठीक आहे, या एओर्टाचं परत 3 आर्टरीज मध्ये डिव्हिजन होतं. कोणत्या कोणत्या? तर फर्स्ट वन इज ब्रॅचिओसेफॅलिक, सेकंड वन इज लेफ्ट कॉमन कॅरोटिड अँड थर्ड वन इज लेफ्ट सबक्लॅव्हियन. तर बाळांनो, या तिन्ही आर्टरीजचं काम काय असतं? इथे मी तुम्हाला सांगितलं की एओर्टाचं काम काय असतं? पूर्ण बॉडीमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सर्क्युलेट करणे, राईट. ते कशाच्या मदतीने नेमकं पण मग हा एओर्टा सर्क्युलेट करतो? तर पुढे आर्टरीज मध्ये त्याचं डिव्हिजन होतं 3 आर्टरीज मध्ये, ज्याला म्हटलं जातं पहिली असते ब्रॅचिओसेफॅलिक आर्टरी, सेकंड असते लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि थर्ड असते लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. या आर्टरीजचं काम काय असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्स कडे सर्क्युलेट करते. ओके. The next point is right atrium receives superior and inferior vena cava along dorsal surface. ठीक आहे. डॉर्सल म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो हार्टचा, तिथे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा प्रेझेंट असतं. ठीक आहे. लाईक इथे मी तुम्हाला दाखवलंय की वरचा जो आहे दॅट इज सुपेरियर वेना केवा. वरच्या भागाला आपण नेहमी सुपेरियर म्हणतो आणि खालच्या भागाला आपण नेहमी इन्फेरियर म्हणतो. तर हा वरचा जो आहे इट इज सुपेरियर वेना केवा, वाईल हा खालचा जो आहे तो आहे इन्फेरियर वेना केवा. ठीक आहे. तर सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा थ्रू काय येत असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्ट मध्ये येत असतं. कोणत्या पार्ट मध्ये येत असतं हार्ट मधल्या? तर राईट आउरिकल किंवा राईट आर्टरिया मध्ये येत असतं. हे मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की राईट आर्टरिया मध्ये आपल्या पूर्ण बॉडी मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं. कमरेपासून वरचा जो भाग आहे तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर वेना केवा थ्रू येणार, वाईल कमरेपासून खालचा जो भाग असतो तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या इन्फेरियर वेना केवा थ्रू येणार. पण कुठे येणार? या राईट आर्टरियामध्ये किंवा या राईट आउरिकल मध्ये येणार. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय? राईट आर्टरियम रिसिव्ह सुपेरियर अँड इन्फेरियर वेना केवा. मग राईट आर्टरियम जे असतं त्यालाच अटॅच असतं हे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा. कोणत्या सरफेसनी? पण डॉर्सल साइडनी प्रेझेंट असतात ते. ठीक आहे. म्हणून इथे आपण पूर्ण ट्यूब दाखवलाय, वाईल इथे फक्त एक छोटासा पार्ट दाखवलाय, म्हणजेच की डॉर्सल म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे हार्टचा त्याला हे जॉईंट असतं राईट आर्टरियाला. ठीक आहे. की मग त्या रिसिव्ह सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा म्हटलंय आपण, म्हणजे या सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवा मध्ये जी गोष्ट येणार ती कुठे एंटर होणार? राईट आर्टरियम मध्ये एंटर होणार. ठीक आहे. देन पल्मोनरी वेन ओपन्स इनटू लेफ्ट आर्टरियम अलॉंग डॉर्सल सरफेस. ही जी पल्मोनरी वेन असते, ठीक आहे, ही पल्मोनरी वेन जी असते ही लेफ्ट आर्टरिया मध्ये ओपन होते. हे आपण पाहिलंय की जे ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड असतं लंग्स मध्ये आपण ऑक्सिजनेशन साठी पाठवतो ब्लड, त्याचं ऑक्सिजनेशन झालं की ते पल्मोनरी वेन थ्रू लेफ्ट आर्टरिया मध्ये येतं किंवा लेफ्ट आउरिकल मध्ये येतं, राईट. म्हणून काय म्हटलंय? पल्मोनरी वेन ओपन्स इनटू राईट आर्टरियम. पल्मोनरी वेन्स जे आहे त्या कुठे ओपन होतात? या लेफ्ट आर्टरियम मध्ये, कारण की ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी वेन थ्रू लेफ्ट आर्टरिया मध्ये येतं किंवा लेफ्ट आउरिकल मध्ये येतं आणि त्याच्यानंतर मग ते समोर पाठवलं जातं. ठीक आहे. तर ओके, हे होतं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ठीक आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये कोणते कोणते पॉइंट्स इम्पॉर्टंट असतात ते मी तुम्हाला सांगितलं. तर उद्या आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट शिकायचा आहे, दॅट इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. एक्सटर्नल स्ट्रक्चर सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं, पण कंडक्टिंग सिस्टीम किंवा इंटरनल स्ट्रक्चर जे आहे हार्टचं ते जास्त वेळा विचारलं जातं. काही नाही, आता फक्त हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर यामधलेच बरेचसे पॉइंट्स तुम्हाला रिपीट होणार आहेत. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की कशा प्रकारे ब्लडचं ऑक्सिजनेशन होतं आणि ते पूर्ण बॉडी पार्ट्स मध्ये सर्क्युलेट केलं जातं. तेच परत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. फक्त कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचंय. ही डायग्राम फक्त तुमच्या कन्व्हिनियन्स साठी होती. ही डायग्राम एक्झाम मध्ये काढायची नाही. ठीक आहे. ही फक्त तुमच्या कन्व्हिनियन्स साठी मी काढली आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर कळावं. या एक्सटर्नल स्ट्रक्चरचे जे फोटोज आहे किंवा हे जे नोट्स आहेत त्यात तुम्हाला मी ग्रुपवर पाठवते. ओके, उद्या आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघूया. बाय बाय, हॅव अ गुड डे.